श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, पालकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी 12वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी कुठली आहे, काय आहे याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वी बोर्डाचे सर्व अपडेट्स मिळतील. अधिक माहितीसाठी 10वी 12वीच्या बोर्डाच्या सर्व लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा गुगलवर समाचारकट्टा.com या वेबसाईटला सर्च करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स मिळतील. तर बघा, बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला जर IMP प्रश्न हवे असतील तर आताच प्ले स्टोअरला जा, नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरला संपर्क करा. नेमकी काय बातमी आली आहे बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची, बघूयात पूर्ण माहिती. तर बघा, 10वीच्या ज्या परीक्षा आहेत बोर्डाच्या 20 तारखेपासून होणार आहेत सुरुवात, आणि 12वीच्या आहेत त्या 10 फेब्रुवारी पासून. आज आहे 2 फेब्रुवारी. वेळ कमी राहिलेला आहे, त्याच्यामध्येच एक निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नेमका कोणता निर्णय आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर प्रेक्षकांनी, विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय झालेलं माहितीये का, जो निर्णय होता शिक्षकांच्या अदलाबदलीचा तो निर्णय थोडासा रद्द केलेला आहे. आता जो शिक्षक अदलाबदली निर्णय आहे अशा ठिकाणी होईल ज्या ठिकाणी केवळ CCTV नसेल. ज्या शाळेवर CCTV असतील त्या ठिकाणी तुमचे शिक्षक असतील शाळेतले, आणि ज्या शाळेवर शिक्षक CCTV जर केंद्र नसेल तर त्या ठिकाणी आता शिक्षकांची अदलाबदली होणार आहे. हा एक मोठा निर्णय झालेला आहे. आणखीन एक महत्वाचा निर्णय झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 10 फेब्रुवारी पासून ज्या परीक्षा आहेत त्याच्यात जवळपास 29,373 केंद्र आहेत, आणि 10वीचे जवळपास 20 फेब्रुवारीपासून पेपर आहेत, त्यासाठी 5,130 केंद्र आहेत. बघा, 10वीचे आणि 12वीचे एवढे केंद्र आहेत. काही केंद्रावर आता परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी राज्य सरकारने सांगितलं की ड्रोन कॅमेरा, CCTV, व्हिडिओ रेकॉर्डिंग, शिक्षकांच्या अदलाबदली. पण आता काही केंद्रावर CCTV लावणे हे जमले नाही, शक्य झाले नाहीत. मग अशा केंद्रावर शिक्षकांची अदलाबदली होणं हे गरजेचं ठरलं. सरकारने जो आहे शिक्षकांच्या अदलाबदलीचा जो निर्णय होता तो घेतलेला, तर शिक्षक संघटनेने त्याला विरोध केला आणि तो निर्णय मग सरकारने, शिक्षण विभागाने वापस केला. आणि त्यानंतर मग काय झालं, ज्या ठिकाणी कॅमेरे नसतील, CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था नाहीये, 30 तारखेला नवीन GR काढला आणि यानुसार माहिती पडलं की ज्या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी आता शिक्षकांची अदलाबदली होणार आहे. यामुळे बऱ्याच शिक्षकांचा त्रास वाचलेला आहे. जसं की आता येणे जाणे, प्रवासाचा वेळ, पुन्हा स्थानिक शिक्षक तुमच्या इथं असल्यानंतर तुम्हाला जरा जास्त मदत होईल. अशा प्रकारच्या गोष्टी आता फायदेशीर निर्णय झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थीमध्ये आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तुम्हाला जर बोर्डाच्या नोट्स हव्या असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा प्ले स्टोअरला नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला 10वी सेम इंग्रजी, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम किंवा 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या सर्वांच्या नोट्स मिळतील, आणि त्या नोट्सचा अभ्यास करून तुम्ही चांगले मार्क, चांगले टक्के मिळवू शकतात. तर फटाफट लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. आपला जिल्हा कोणता कमेंट करा. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.